यूट्यूब चॅनल. तर आम्ही आज पप्पल शाह बाबाकडे जायचं ठरवलं होतं. तिथे मेला लागलेला होता. तर आम्ही निघालो. हा आहे उमरीचा गांधी सागर तलाव, तुम्ही बघू शकता. तर आम्ही थोडं आरामात चाललेलो होतो कारण की खूप वेळ होता तिथे. रात्री लाइटिंग्स वगैरे लागल्यावर खूप छान व्ह्यू येते इथे. तर आम्ही आता निघालेलो आहोत. हाय चांदवले बाबा. आता आम्ही नगर परिषद जवळ आलेलो आहोत. ही आहे उमरेडची नगर परिषद. नगर परिषदवरून आम्ही खाऊ गल्लीकडे जातो आहोत. तर चला, ही आहे. आता थोड्या वेळात आपण खाऊ गल्लीकडे येऊ. ही आहे उमरेडची खाऊ गल्ली. मला खायची होती शेवपुरी, म्हणून आम्ही इकडे आलेलो होतो. इथे फक्त रात्री रश असतो. शेवपुरी इथे दादा खूप छान बनवतात आणि समोर एकदम फुटाळ्यासारखंच व्ह्यू आहे इथे. आता आम्ही थांबलेलो होतो शेवपुरी खाण्यासाठी. तर मी पार्सल भेल पण घेतलेली होती सोबत. शेवपुरी खायला आल्यावर इथे पण खूप गर्दी होती, म्हणून मला थोडा वेळ थांबावं लागेल. मला हे दादा आता शेवपुरी बनवून देईल आणि मी मस्त खाईल. सुनसान वातावरण होतं. आता भेल तयार झालेली आहे माझी पार्सलची आणि शेवपुरी पण तयार झाली. तर या खायसाठी. खूप टेस्टी होती शेवपुरी. आता आम्ही आलेलो आहोत पप्पल शाह बाबाकडे, जिथे मेला लागलेला होता. तिथे पण खूप गर्दी होती. ही मुलगी लहान पायदळ चालायला तयार नव्हती, म्हणून तिच्या आईने कडीवर घेतलेलं होतं. आता आपण आलेलो आहोत. संदल वगैरे चाललेले होते. खूप गर्दी होती इथे, म्हणून आम्ही गाडी एका साईडला लावून पायदळ निघालेलो होतो. तर इथे घोडे वगैरे होते आणि बग्गी वगैरे सर्व अवेलेबल होते. तुम्ही बघू शकता व्ह्यू. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो. मग आम्हाला दिसले बाबा. तर तुम्ही बघू शकता यांच्यामध्ये खूप सर्व लोक चाललेले होते आणि त्यांच्या मागे मागे संदल वगैरे येणं सुरू होता. मग आम्ही इथे थोडा वेळ थांबलो. घोडेवाले दादा घोडा घेऊन जात होते. इथे थोडा वेळ थांबलो आम्ही आणि मग समोर निघालेलो होतो. आणखी एक संदल यायचा बाकी होता, म्हणून आम्ही त्याची वाट पाहत होतो. तर हे बघा, आता इथून हळूहळू एक संदल जाणं सुरू झालेलं आहे. हा घोडा मधातच नाचायला लागला होता, म्हणून थोडी मजा बघायसाठी आम्ही थांबलेलो होतो इथे. बघा, आता आम्ही समोर चाललेलो आहोत. हळूहळू समोर जाऊ आम्ही आता थोड्या वेळात. या काकू मस्त लाइटिंग घेऊन जात आहे. लाइटिंग्स वगैरे होते तिथे. लाइटिंग अशा मस्त दिसत होत्या रात्रीच्या वेळेला. तर बघा, एक संदल सुरू झालेला आहे इथला. आता आम्ही आलो आहोत पप्पल शाह बाबा दर्गा जवळ. हा आहे त्याचा गेट. आमची एंट्री झाली. इथे खाण्याचे खूप सारे स्टॉल लागलेले होते, बघू शकता तुम्ही. मग आम्ही हळूहळू गेलो. दर्गा खूप लांब होता. मी आणि माझे मिस्टर दोघं पण गेलेलो होतो सोबत. हा इथे दर्गा आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा मागचा व्ह्यू बघा. एका साईडला संदल डान्स वगैरे सुरू होते आणि आमच्या मधातच काहीतरी व्हिडिओ काढणं सुरू होतं. चल ना, आता आपण दर्गाकडे वळूया. आम्ही थोडा वेळ इथे थांबलो आणि मग दर्गाकडे आलो. तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या लाइटिंग लागलेल्या होत्या आणि खूप सजावट केलेली होती. आता आम्ही दर्गाकडे चाललेली आहे.
तर बघा हा आहे मेन एंट्री गेट समोरचा. इथनं पण खूप सजावट केलेली होती. मग आम्ही गेटमधनं एंट्री घेतली. तर तुम्ही बघू शकता हा आहे दर्गा. इथे खूप सजावट केली होती, फ्लॉवर वगैरे, लाइटिंग वगैरे. हा दर्गा आहे. खूप गर्दी होती. दर्ग्यामध्ये जायला अशी जागा नव्हती, म्हणून आम्ही काही दर्शन केलेले नाही. हा 30वा उरूस आहे. हा बाबाचा रिक्षा होता असे तिथले लोक बोलत होते. आणि त्यांनी सजावटीसाठी पण खूप काही असं डेकोरेट केलेलं होतं. हा दर्गा. ते छोट्या मुली पण रांगेत लागलेल्या होत्या, पण त्यांना पण काही आतमध्ये जायला नाही मिळालं, म्हणून आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढून घेतलेला होता. मग आम्ही याच्या मागच्या साईडला पण गेलो. तर चला, मागे पण खूप गर्दी होती. इथे फटाके वगैरे फोडणं सुरू होते आणि ही किन्नर ताईंचा पण संद लागला होता तिथे. तर तिथे पण खूप गर्दी होती. आम्ही थोडा वेळ पाहिलो. या किन्नर ताई पण मधातच चाललेल्या होत्या. मग आम्ही थोडा वेळ वाट पाहिली, काय सुरू आहे म्हणून बघितलं. यांचा हळूहळू संद दर्ग्याकडे चाललेला होता. मग मी गर्दीत व्हिडिओ काढून घेतला आणि आम्ही पण मग समोर आलो. खूप गर्दी अशी जमलेली होती. लहान मुलांसाठी ट्रेन होत्या, जम्पिंगचं पण होतं आणि बोटिंग पण होती. बाईक वगैरे होत्या. लहान मुलांसाठी एन्जॉयसाठी खूप काही खेळण्यासाठी होतं. ही बघा बाईक. मग आम्ही या बाईकजवळ गेलो आणि नंतर बोटिंगकडे गेलो. तर लहान मुलं बोटिंग करत होती. तर हे बघा, त्यांना खूप अशी मजा येत होती. मग मला भूक लागली, ते मग मी खाल्ली भेळ आणि भेळ खाल्ल्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे. तर नंतरच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया.